आता आपण बघूयात बिकानेरी स्वीट रबडी मालपुआ। मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय। रेसिपीसाठी काय काय लागणार आहे त्या साहित्याची आधी ओळख करून घेऊ। 2 चमचे मैदा, साधारणतः 750 ml दूध, 3 चमचे साखर, 1 चमचा आटा, एखाद दुसरी चेरी, देशी तूप साधारणतः 4 ते 5 चमचे, वेलदोडा, भिजवलेलं केशर, सोडा बाय कप, पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप। तर आता रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत तर ते रबडी करण्यापासून। रबडी म्हणजे काय? आटवलेलं दूध ज्याला आपण साखरेने स्वीटन करणार आहोत आणि त्याचं रिचनेस वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे आपण काप घालून त्याला फ्लेवर करणार आहोत। कार्डमन आणि केशर म्हणजे वेलची आणि केशरानी। आपलं दूध जे आहे ते आधी आपण आटवत ठेवू। साधारणतः 100 ml दूध आपण मालपुआच्या बॅटरसाठी ठेवू। आता या दुधामध्ये 2 ते 3 वेलदोडे, 2 वेलदोडे मोठे असतील तर 2, छोटे असतील तर 3 घाला। असे जस्ट आपण फोडून घालणार आहोत जेणेकरून जसं ते दूध जे आहे तर ते सिमर व्हायला लागेल, वेलदोड्याचा जो फ्लेवर आहे तर तो याच्यामध्ये इन्फ्यूज होईल। आणि हे जे भिजवलेलं केशर आहे थोडंसं केशर याच्यामध्ये घालणार आहोत आपण। आता याला स्वीटन करण्यासाठी साखर जी आपण घेणार आहोत तर जस्ट आपण 3 चमचे साखर याच्यामध्ये घालू। आणि एकीकडे आपल्या मालपुआच्या बॅटरची तयारी करू। या दुधामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी घालून घेणार आहे तो म्हणजे थोडासा सोडा, केशर उरलेलं, आणि एक साधारणतः अर्धा चमचा साखर। हे जे मिश्रण आहे सोडा घातल्यानंतर त्याला थोडा वेळ आपण ठेवून देऊयात। आणि एकीकडे आपलं तूप जे आहे तर ते गरम करून घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला मालपुआला दोन्ही साइडनी छान आपण त्याला कुक करून घेणार आहोत। देशी तूप, आता ही जी रबडी जी आपण करणार आहोत तर ती रबडी केल्यानंतर त्याला आपण चिल करणार आहोत, कारण मालपुआ आणि रबडी हा जो पदार्थ आहे तो युजुअली आपण कोल्ड खातो। मालपुआच्या वरती अशी रबडी आपण सर्व करून त्याच्यावरती छान आपण ड्रायफ्रुट्सनी वगैरे गार्निश करतो। आणि इट्स अ व्हेरी पॉप्युलर बँक्वेट मेन्यू। म्हणजे आता बँक्वेट्स समारंभ असतो, लग्न कार्य असतं किंवा सणासुदीच्या दिवशी सुद्धा आपण हा मेनू करू शकतो। रबडी अँड मालपुआ एक्सलंट रेसिपी। आता या दुधामध्ये आपण साधारणतः 2 चमचा मैदा, आणि जस्ट एखादा चमचा कणिक असं आपण घालणार आहोत। आणि बॅटर जे आहे ते छान आपण मिक्स करून घेऊ। सेमी थिक असं आपल्याला बॅटर करायचं आहे। याचं थोडंसं असं थिकनेस त्याला आला पाहिजे। मग आता कसं आहे की मैदा आणि आटा याची ॲब्सॉर्बिंग पॉवर म्हणजे शोषून घेण्याची क्षमता असते, तर त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही याच्यात मैदा आणि आटा किती घालायचा। तर जर थोडासा कमी पडला आणि बॅटर जर अजून जर रनी असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडासा मैदा आणि आटा घातला तरी चालेल। जस्ट 1 चमचा मैदा आणि अर्धा चमचा आटा घालूयात आपण। आता रबडीचं दूध जे आहे तर ते आपण साधारणतः 2/3 होईस्तोपर्यंत म्हणजे 2/3 होईस्तोपर्यंत आपण त्याला रिड्यूस करणार आहोत। आणि त्याचे सगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये इन्फ्यूज झाल्यानंतर त्याला ड्रायफ्रुट्स टाकून आपण फ्रीजमध्ये चिल करून घेणार आहोत। कारण जसं जसं त्या तापमान जे आहे ते कमी कमी होत जातं तसं असं त्याच्यामध्ये अजून जास्त थिकनेस यायला लागतो। आपलं मालपुआचं बॅटर जे आहे ते छान असं मिक्स झालं आहे। आता हे मालपुआचं जे बॅटर आपण केलेलं आहे
तर त्याच्यामध्ये जो आपण सोडा बायकार्बोनेट टाकलाय तर त्याच्या ॲक्टिवेट व्हायला आणि ते बॅटर बरोबर मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे बॅटर केल्यानंतर आपण थोडा वेळ म्हणजे सांगता एक 15 ते 20 मिनिटाला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपलं दूध बघू. आपलं जे केसरी दूध आहे रबडीचं ते 2/3 पर्यंत छान रिड्यूस झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपले ड्रायफ्रुट्स जे आहेत तर ते घालू. इथे मी बदामाचे काप घेतलेत जे मी ब्लांच करून त्याचं साल काढलं आणि त्याला थिन स्लायसेसमध्ये कापून घेतले. थोडेसे बदामाचे काप नंतर गार्निशिंगसाठी ठेवू आणि पिस्त्याचे काप. चिल करण्याच्या आधी फक्त याची गोडी चेक करायला लागते. रिझन वाय आपण एकदम जर साखर घातली आणि ते अति गोड झालं, कारण कसं होतं की कुठलाही गोड पदार्थ जसा असा गार व्हायला लागतो. फॉर एक्झाम्पल रबडी, तर रबडी जेव्हा आपण गार करतो यातली गोडी जी आहे ती जास्त वाढते. तर त्यामुळे साखरेचा अंदाज जो आहे तो टेस्ट करूनच घेतला पाहिजे. परफेक्ट. तर आता ही रबडी आपली तयार झाली आहे. हे जे मालपुआचं बॅटर आहे ते सोड्यामुळे चांगलं फर्मेंट झालेलं आहे आणि इथे तूप तापवून घेतलंय. त्याच्यामध्ये आता आपण मालपुआ चांगला फ्राय करून घेणार आहोत. आता आपल्या इकडे राजस्थानी जी लोक आहेत तर त्यांची अनेक स्वीट मार्ट्स असतात. तर त्यांच्या ज्या मिठाया असतात त्याच्यामध्ये छेना म्हणजे दूध फाडून केलेल्या ज्या मिठाई ज्या असतात तर त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तसंच हे मालपुआ वगैरे प्रकार जे आहेत तर ते सुद्धा खूप अतिशय प्रसिद्ध आहेत. आता या मालपुआ करण्यामध्ये सगळ्यात स्किलचं जे आहे तर ते म्हणजे बॅटर. त्या बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी परफेक्ट पाहिजे, जेणेकरून हे जे मालपुआ जसे थिन होतील आणि तुपात मस्त फ्राय केल्यानंतर ते असे छान खुसखुशीत लागतील. जेवढे खुसखुशीत होतील तेवढेच आपण जेव्हा ते रबडीमध्ये सोक करू तर ती रबडी ते चांगलं ॲब्सॉर्ब करून घेतील आणि दॅट्स हाऊ द रबडी मालपुआ इज ऑल टाईम फेवरेट. आता असे गोल्डन ब्राऊन असे छान आपण त्याला फ्राय करून घ्यायचे. मग तुम्ही मालपुआ एकच असा मालपुआ मोठासा करू शकता किंवा छोटे छोटे मालपुआस करू शकता. इट डिपेंड्स की तुम्हाला ते कसे सर्व करायचे आहेत. युजली आता आमच्या हॉटेल्समध्ये आम्ही बँक्वेट्समध्ये असे मोठे मोठे मालपुआस करतो आणि अशा प्लॅटरमध्येच अरेंज करून त्याच्यावरती मस्त रबडी आणि त्याच्यावरती ड्रायफ्रुट्सनी वगैरे सजवून छान आम्ही आमच्या बँक्वेट्सला सर्व करतो. लवली. गोल्डन ब्राऊन मालपुआस. आता तुम्ही दोन पद्धतीने या मालपुआला स्वीटन करू शकता. तुम्हाला आठवत असेल की या मालपुआच्या मिश्रणात आपण थोडीशी साखर घातली होती. नाहीतर साखर न घालता थोडंसं एक लाईट असं एक शुगर सिरप करून की त्या शुगर सिरपमध्ये सुद्धा तुम्ही तळल्या फ्राईड हे मालपुआस जे आहेत त्याच्यामध्ये सोक केलेत तर ते सुद्धा त्या पद्धतीने तुम्ही त्याला गोड करू शकता. वा, याला केशराचा वास फार सुरेख लागलाय. आता बेकिंग सोडा जो आपण याच्यामध्ये घातलाय तर त्यांनी काय होतं, हे असे छान असे स्पॉन्जी होतात. आता राजस्थानी कुकिंगमध्ये सुद्धा तेलाचा वापर मिठाईच्या बाबतीत अजिबात होत नाही. सगळ्या मिठाई ज्या आहेत, आता फ्राईड मिठाई जरी असल्या त्या सगळ्या अशा मस्त साजूक तुपात तळल्या जातात. म्हणजे कॅलरी कॉन्शियस जे असतात तर त्यांनी थोडंसं डायटिंग थोडंसं लांब ठेवूनच या मिठाईचा आस्वाद घ्यायचा असतो. आता आपली रबडी जी आहे ती फ्रीजमध्ये चांगली सेट झाली असेल, चिल झाली असेल. तर आता हे मालपुआस जे आहेत तर त्याच्यामध्ये हे गरम असतानाच आपण घालणार आहोत, म्हणजे ते सगळे रबडीचे ज्यूसेस आणि फ्लेवर्स जे आहेत ते ॲब्सॉर्ब करून घेतील. लेट मी जस्ट गेट दॅट बोल.
वाव. तर चिल केल्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यातली गोडी जी आहे ती थोडीशी अजून जास्त होते. आहा, फॅब्युलस. फॅन्टॅस्टिक. मग त्याला गार्निश करताना वरनं थोडेसे ड्रायफ्रुट्स, आणि थोडेसे चेरीचे काप. फॅन्टॅस्टिक. आता ही भन्नाट रेसिपी कशी केली आहे हे तुम्ही पाहिलंच आहे, पण त्या साहित्य आणि कृती पटकन नोट करून घ्या. रबडी मालपुआ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे मैदा, 750 ml दूध, 3 चमचे साखर, 4 ते 5 चमचे साजूक तूप, चेरीज, 1 चमचा गव्हाचं पीठ, वेलची, खायचा सोडा, केशर, पिस्ता आणि बदामाचे काप. कृती: प्रथम एका पॅन मध्ये दूध गरम करून ते आटवून घ्यावं. त्यामध्ये वेलची, केशर, साखर, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून रबडी आटवून थंड करून घ्यावी. थोड्याशा दुधामध्ये केशर एकजीव करावं. त्यात खायचा सोडा आणि साखर घालून थोड्या वेळ हे मिश्रण ठेवून द्यावं. त्यामध्ये 2 चमचे मैदा, 1 चमचा गव्हाचं पीठ घालून मालपोव्यासाठी पीठ भिजवावं. तयार पिठाचे मालपुवे तुपात खुसखुशीत तळून घ्यावेत. रबडीमध्ये मालपुवे घालून चेरीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी.